काही वेळापूर्वी सागर बंगल्यावरती एक महत्त्वाची बैठक झालेली आहे। त्या बैठकी संदर्भातले सुद्धा अपडेट, याच नागपूर संदर्भातली ही बैठक सागर बंगल्यावर काही वेळापूर्वी सुरू झालेली होती आणि नागपूर प्रकरणातील कुणाला सोडणार नाही अशा प्रकारे नागपूर प्रकरणावर सरकारने कडक भूमिका घेतलेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, चंद्रशेखर बावनकुळे तत्काळ नागपूरच्या दिशेला रवाना झालेले आहेत। बावनकुळे उद्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते। बावनकुळे नागपूरला रवाना झालेले आहेत आणि तिथले जे स्थानिक आमदार आहेत तेही रवाना होणार आहेत आणि पूर्ण ह्या घटनेचा आढावा घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली। जवळपास ही एकच बैठक झाली आणि नागपूर प्रकरणातली ही त्याच्यावर चर्चा करण्यात आलेली आहे, अधिकाऱ्यांशी बातचीत करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो कोणी यात दोषी असेल, ज्यांनी हे षडयंत्र रचलं असेल त्याला सोडणार नाही। सरकार त्याला नक्कीच कठोर कारवाई केली जाणार अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे। ज्या प्रकारे पोलिसांवरती हल्ले झालेले आहेत, अग्निशमन दलावरती हल्ले झालेले आहेत, त्या अनुषंगाने आता कडक भूमिका घेण्याची तयारी सरकार आहे आणि त्या संदर्भातले सर्व निर्देश संबंधित अधिकारी असतील, संबंधित कर्मचारी असतील, सर्वांना देण्यात आलेले आहेत। स्वतः जे स्थानिक आमदार ते त्याचा आढावा उद्या सकाळी घेतील। त्याचबरोबर स्वतः बावनकुळेवरती जिम्मेदारी दिलेली आहे। बावनकुळे स्वतः नागपूरला जाऊन या घटनेचा पूर्ण तंतोतंत आढावा घेणार आहेत। त्यामुळे एकंदरीत आता ऍक्शन मोडवरती सरकार आलेली आहे आणि कोणालाच सोडणार नाही, जो जबाबदार असेल त्याला कोणालाच सोडणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे। अगदी कपिल, या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारनं कडक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रशेखर बावनकुळे जाणार आहेत। या सगळ्यामध्ये आपण बघतोय की चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा काही वेळापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सरकारनं कुठेतरी हा सगळा प्रकार गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय। नक्कीच जेव्हा बैठक झाली, बैठकीनंतर बावनकुळेंनी मीडियाशी बातचीत केलेली आहे आणि थेट ते नागपूरला रवाना झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज एक महत्त्वाची बैठक होती, जेवण ठेवलं होतं सागरवरती, ती बैठक अर्धवट झालेली आहे आणि त्यानंतर झटकन ही बैठक घेण्यात आली होती कारण की नागपूर प्रकरण ज्या प्रकारे वाढत चाललं होतं त्या अनुषंगाने ही बैठक झालेली आहे आणि तात्काळ निर्णय घेतलेले आहेत का ज्या प्रकारे हे प्रकरण वाढत गेलेलं आहे आणि ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्याची सविस्तर माहिती तुम्ही पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद।